नमस्कार मित्रांनो. आज आपण नारळ कशा पद्धतीने सोलायचा व त्यातील खोबरे हाताला कोणतीही इजा न होता कसे अलगद बाहेर काढायचे हे मी तुम्हाला आज सांगणार आहे. पहिल्यांदा आपण डिसमिसच्या साहाय्याने नारळाचे केसर सर्व काढून घ्यायचे थोडे थोडे. हाताला लागत नाही या पद्धतीने हळूहळू काढून घ्यायचे केसर. हे बघा, या पद्धतीने मी सर्व केसर बाहेर काढून घेतले. वरुटा किंवा दगडच्या साहाय्याने नारळ हळूहळू फोडून पाणी सर्व ग्लासमध्ये जमा केले व त्या पाण्यात जर कचरा आला असेल तर गाळणीच्या साहाय्याने ते पाणी दुसऱ्या ग्लासमध्ये काढून घेतले व ते पाणी आपण पिऊन टाकायचे. नंतर आपण खोबरे वरुडीच्या साहाय्याने फोडून घेतले व ग्लासच्या मदतीने मी काढतोय त्या पद्धतीने तुम्ही ट्राय एकदा करून बघा. संपूर्ण खोबरे निघते व हाताला कोणतीही इजाही होत नाही. मी अशाच पद्धतीने खोबरे नारळाच्या बाहेर काढतो. हे बघा, तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करा. खोबरे पण अखंड बाहेर निघते, तुकडे 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 निघत नाहीत. हे बघा मित्रांनो, मी करतोय त्या पद्धतीने एकदा तुम्ही नक्की भावानो ट्राय करून बघा. व्हिडिओ जर आवडला असेल तर गणेश सुपुडे लाईफस्टाईल या यूट्यूब चॅनेलला नक्की भावानो सबस्क्राईब करा. हे बघा, संपूर्ण मी खोबरे बाहेर काढले. धन्यवाद.